कोपरखैरडे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक रॉबिन मढवी यांनी स्वतः प्रभागातील नाल्यांची पाहणी केली। यावेळी अनेक ठिकाणी अद्यापही नाले सफाईचं काम झाले नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। पालिकेनं 15 मे पर्यंत नाले सफाई पूर्ण करण्याची मुदत दिली असतानाही प्रत्यक्षात केवळ वरवरची साफसफाई करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळाले। यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानं नगरसेवक रॉबिन मढवी यांनी पालिकेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेत स्वखर्चानं नाले सफाईचं काम सुरू केले आहे। विशेष म्हणजे ते स्वतः या कामात सहभागी होत कामाची पाहणी करताना दिसून आले। त्यांच्या या कृतीचं स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे। यावेळी स्थानिक रहिवाशांनीही पालिकेच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली। मोठ्या नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्यास पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। नगरसेवक रॉबिन मढवी यांनी प्रशासनाला तातडीनं लक्ष घालण्याचं आवाहन करत पावसाळ्यापूर्वी सर्व नाले आणि जलनिस्सारण व्यवस्था पूर्ण क्षमतेनं कार्यरत असणं आवश्यक आहे, अन्यथा पाणी तुंबल्यास त्याची जबाबदारी प्रभाग क्रमांक 10 मधून मला नागरिकांनी निवडून दिलेलं आहे। हे काम कोणाचं आहे कोणाचं नाही हे मी सांगायची माझी इच्छा पण आज मनात राहिलेली आहे। वर्षानुवर्ष इथे साचणारा जो पाणी, इथे उद्भवणारी समस्या लक्षात घेता आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत माणसे घेऊन थोडी सहकार्यासाठी ज्यांना अनुभव आहे अशी माणसे घेऊन आज आम्ही स्वतः हे पावसाळी गटर साफ करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे। कोणाचं काम आहे कोणाचं नाही हे सांगण्यात आता टायमिंगच राहिलेलं नाही। आज तारीख 29 आहे, 15 तारीख डेडलाईन होती तरीही होत नाही। तर शेवटी आम्ही इथला नागरिक म्हणून आम्हाला काम करणं गरजेचं आहे मॅडम। पालिका माध्यमातून अनेक खंत आहेत, अण्णासाहेब पाटील उद्यान मैदान, याच्यानंतर आमची भूमिका अशी असणार आहे कदाचित आम्ही अण्णासाहेब पाटील मैदानात वॉचमॅन म्हणून असू, शाळा क्रमांक 14 मध्ये वॉचमॅन म्हणून असू। अशा अनेक प्रश्न आहेत ते उद्भवणारच आहेत व त्यांना आम्ही समोर जाणार। कोणी जावो किंवा न जावो ही एक लिमिटेड आमची भूमिका असेल, त्याच्यानंतर आमची वेगळी भूमिका असेल। प्रशासन दुःख याचं आहे ते कागदही आम्हाला भेटत नाही, किती कर्मचारी आहेत किती काम करतात त्याचाही अजून आम्हाला काही लेखाजोखा मिळत नाही। आता आचारसंहिता आहे, जेव्हा पहिली महासभा येईल तेव्हा सर्व या प्रश्नाचं सोक्षमोक्ष लावूनच आम्ही शांत व स्वतः साफ करायची परिस्थिती मॅडम ती आलेली आहे आम्हाला। शेवटी इथल्या नागरिकांपुढे आमचेच मोबाईल नंबर आहेत, वॉर्ड ऑफिसर सहकार्य करतात, वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतात, पण त्यांच्या खाली जे कोणी अधिकारी आहेत ते आम्हाला माहितीच नाही अजून। माझ्या नगरसेवक होऊन 5 महिने झाले खंत आहे आम्हाला माहितीच नाही, ते वेगळ्याच कामात व्यस्त आहेत। नक्कीच साचणार मॅडम, याचं दुःख आम्हाला आहे। आज नवी मुंबई शहराचं नाव भरपूर उंचावरती आहे, परंतु आतल्या अंतर्गत ज्या समस्या आहेत त्या नगरसेवकांनाच माहिती आहेत, त्या अधिकाऱ्यांना समजाव्यात, अधिकाऱ्यांनी इथे राहायला यावं अशी आमची विनंती आहे। पाण्याची समस्या ही येते, 2 दिवसा अगोदरच आमची शिंदे साहेबांशी वैयक्तिक बैठकी झालेली आहे। नक्की तो पाणी कुठून येतोय ते प्रशासनाला त्याचं उत्तर मिळत नाही, याचं दुःख आहे। पालिका काम करते पण ते व्यवस्थित काम करत नाहीये। नगरसेवक जाती लक्ष देतात आणि ते व्यवस्थित काम करून घेतात। पालिका येते पण धातूमातूर काम करतात पण ते काही व्यवस्थित काम करत नाहीत। पण नगरसेवक स्वतः येतात, साफसफाई करतात, हे आम्हाला व्यवस्थित वाटतं। एक शाळा आहे, विद्यार्थी जातात इथून, त्यांना जायची तकलीफ होते। इथं बाजूला वॉयस्टर शाळा आहे, मी इथं 30 वर्षापासून रहिवासी आहे। स्वतः नगरसेवक जातीने लक्ष देतात आणि जेव्हा पाणी भरतं त्या वेळेस ते आपलं येऊन, तो वेळ कुठलाही असू शकतो, रात्री 10 वाजू द्या, 11 वाजू द्या, 12 वाजू द्या, त्या वेळेत येऊन स्वतः नगरसेवक साहेब हे येऊन लक्ष देऊन माणसं बोलून, आपले स्वतःचे माणसं, पालिकेचे माणसं त्यावेळेस अवेलेबल नसतात, तिने आपल्या ऑफिसमधले माणसं बोलून, कामटी घालून, बुंबू घालून हे प्रयत्न करून पाणी काढायचा प्रयत्न करतात। परंतु प्रशासन हे एवढं लक्ष देत नाही। जर ते लक्ष दिले तर यांना एवढी तकलीफ उचलायची गरजच नाही।